स्वामी समर्थ. उद्यापासून श्रावण महिना सुरू होतोय आणि श्रावण महिन्याचा उद्या पहिला शुक्रवार आहे. या वर्षी श्रावण मध्ये 5 शुक्रवार आहे. त्यामुळे 5 शुक्रवार तुम्ही जरा जीवितिकी पूजा करू शकता. आता जरा जीवितिकी पूजा का करायची? आपल्या मुलांचं संरक्षणासाठी करायची असते. त्यांचं आरक्षण व्हावं, त्यांचं संरक्षण व्हावं त्यासाठी पूजा करायची असते. तुमची मुलं मोठी असू या लहान असू, तुम्ही कोणीही पूजा करा. त्यांचे लग्न जरी झाले असेल तरी तुम्ही पूजा करू शकता. पूजा खूप सोपी आहे, काही मोठं नाही. फक्त तुम्हाला त्या दिवशी उपवास धरायचा असतो. मग तुम्ही 5 शुक्रवारपैकी 1 शुक्रवार केला तरी चालेल, 5 शुक्रवार केले तरी चालेल. तुमचे वैभवलक्ष्मीचे व्रत सुरू असतील किंवा तुम्हाला वैभवलक्ष्मीचे व्रत करायचे असेल आणि जरा जीवितिकीचे व्रत जरी करायचे असेल, तुम्ही एकत्र करू शकता. कारण दोन्ही लक्ष्मीचेच रूप आहे. कारण की आपण वैभवलक्ष्मीमध्ये संता लक्ष्मीची पूजा करतो, अष्टलक्ष्मीमध्ये. त्यामुळे दोन्ही एकत्र जरी केली तरी काही अडचण नाहीये. आता जरा जीवितिकी पूजा कशी करायची? तुम्हाला जरा जीवितिकी पूजा करायला नाग नरसोबाचा फोटो आपण प्रत्येक जण नागपंचमीला आणतो. काही जण लवकर आणतात, काही जण नागपंचमीला आणतात. मी नागपंचमीला असते. मग तुम्ही काय करायचं? नाग नरसोबाचा फोटो आणायचा, त्या फोटोला चिटकवायचा. तुम्ही भिंतीला चिटकवा, एखाद्या फुट्याला चिटवा किंवा लॅमिनेशन करा, तुमची मर्जी. आणि त्याला मग तुम्हाला त्याला हळद कुंकू अक्षता व्हायच्यात. वरती नाग नरसोबा मध्ये जी आहे ती जरा जीवितिका आहे. म्हणजे पाण्यात जे बाळ हळवते ती जरा जीवितिका देवी आहे. तिला हळद कुंकू अक्षता व्हायच्यात. धूप दिवा अगरबत्ती दाखवायची. तुम्हाला नैवेद्य म्हणून दूध किंवा गुळ खोबरं दाखवायचे तरी चालेल. तुम्ही तिला आघाड्या दोरव्याची माळ अर्पण करा. तुम्ही कापसाचं वस्त्र अर्पण करा. तिची आरती करा. आणि हे सगळं करताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र कोणता? जरा जीवितिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षावर्ते महाशक्ती पूर्ण कर्मे नमोस्तुते. हा मंत्र तुम्हाला मी देईन. हा मंत्र तुम्हाला एकदा म्हणा, 11 वेळा म्हणा तरी चालेल. हे सगळं करताना हा मंत्र जप करायचा. एकदा म्हटलं तरी चालेल, 11 वेळा म्हटलं तरी चालेल. आणि तिची आरती करताना देवी लक्ष्मीची आरती तुम्ही करा, जी आपल्या वैभवलक्ष्मीच्या पुस्तकात आहे किंवा महालक्ष्मीच्या पुस्तकात आहे. ती आरती म्हणा तुम्ही. आणि ती आरती करून झालं की त्याच ताटाने तुम्ही तुमच्या मुलाची ओवाळायचे. मुलगा कुठे असो, बाहेर असो, कुठे लहान असो मोठा असो, त्या मुलाला ओवाळायचे तुम्हाला. त्यानेच आपण जे औक्षण करतो ना, तसं औक्षण करायचं मुलाचं. हे तुम्हाला करायचं. हे तुम्ही 5 शुक्रवार केले तरी चालेल, 1 शुक्रवार केले तरी चालेल. पण 1 शुक्रवार जरी केलं तरी उपवास नक्की धरायचा तुम्हाला. उपवास धरायला खूप महत्व आहे. उपवास एक तरी धरायचा तुम्हाला. त्यामुळे तुम्ही पूजा करा. ह्या मुले आपल्या मुलांचं रक्षण होणार आहे. ही सेवा करताना, ही पूजा करताना तुम्हाला जरी तुमची आणि संध्याकाळीच करा. तुम्हाला सकाळी वगैरे काही करायचं नाही. संध्याकाळी 7ला जरी तुम्ही केलं, 6:30ला जरी केलं तरी चालेल. तुम्ही पुढच्या आता नागपंचमीला जरी तुम्ही आता 29ला नागपंचमी त्या दिवशी जरी तुम्ही नागनरसोबा आणला, तर पुढच्या शुक्रवारी जरी तुम्ही सेवा केली, पूजा केली तरी चालेल. पुढचे 4 शुक्रवार केली तरी चालेल. कसेही करा पण नक्की करा. आणि आपल्या मुलांचं रक्षणच होणार आहे. काही प्रॉब्लेम होणार नाही. त्याने उलट त्यांचं चांगलंच रक्षणच होणार आहे. त्यामुळे ही सेवा नक्की करा. खूप छोटी सेवा आहे पण खूप शक्तिशाली आणि खूप प्रभावी आहे. श्री स्वामी समर्थ.